नमस्कार, आई स्पेशल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि आय नो खूप जणांचे उपवास पण असतील, पण घरी लहान मुलं असतात किंवा दुसरी माणसं असतात, त्यांच्यासाठी खायला काय बनवायचं। तर आजचा व्हिडिओ त्याचं उत्तर आहे। तर आज आपण करतोय आलू टिक्की बर्गर, जो मुलांचा फार फेवरेट पदार्थ आहे। तर आज आहे एपिसोड 3 ऑफ श्रावण स्पेशल। चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सो आलू टिक्कीसाठी बाइंडिंग एजंट म्हणून पोहा वापरते। त्यासाठी पोहाला फक्त धुवून घ्यायचंय आणि बाजूला ठेवून द्यायचंय फॉर 5 to 10 मिनिट्स। आता बनवूया टिक्की। त्यासाठी एका पॅन मध्ये तेल तापवत ठेवायचंय आणि त्यात थोडंसं बटर ऍड करायचंय। आता हे व्यवस्थित तापलं की त्यात आपल्याला टाकायचंय बारीक चिरलेलं अद्रक, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडेसे वाटाणे। आता या सगळ्याला एकत्रित परतून घ्यायचंय। आता यात टाकायचे स्पाइसेस। मी इथे टाकते हळद, लाल तिखट, त्यानंतर जिरे पूड, धणे पूड आणि थोडीशी आमचूर पावडर। आता यांना व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर मी इथे उकडलेला बटाटा घेते आणि तो किसून टाकते। आता या पूर्ण मिक्सचरला व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घाला। आता या मिक्सचरला एका भांड्यात काढून घेऊया आणि हे पूर्ण रूम टेम्परेचरवर येऊ द्या। त्यानंतर आपण जे पोहे भिजत ठेवलेले ते यात कुस्करून ऍड करा आणि पुन्हा याला व्यवस्थित एक मिक्स करून घ्या। आता हे व्यवस्थित मिक्स झालंय, याला आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचे 15 ते 20 मिनिटासाठी। आलू टिक्की कोट करण्यासाठी मी इथे घेते 4 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, त्यात थोडीशी काळी मिरी पूड आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करायचं। आता ह्याच्यात थोडं थोडं करून पाणी ओतायचंय आणि ह्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि टिक्की क्रिस्पी होण्यासाठी मी इथे ब्रेड क्रम्स सुद्धा घेतेय। आता जे बॅटर आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं ते काढून घ्यायचंय, त्याची एक टिक्की फॉर्म करायची आहे। आता या टिक्कीला सगळ्यात आधी डिप करायचं आपल्याला कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये आणि त्यानंतर काढून ठेवायचं आहे ह्याला ब्रेड क्रम्स मध्ये। ब्रेड क्रम्स दोन्ही साइडने छान ह्याला कोट करून घ्या। आता एका भांड्यात तेल छान गरम करून घ्या आणि त्यानंतर ह्याच्यात ही टिक्की सोडा। दोन्ही बाजूने हिला छान खरपूस खमंग तळून घ्या। आता इथे मी बनपाव घेतले, ते शेकून घेतेय बटरवर। आता करूया बर्गरला असेंबल। आणि आपला आलू टिक्की बर्गर रेडी आहे।